मित्रांनो, झी मराठीवरील दीपज्योती मालिकेच्या चाहत्यांसाठी आजचा भाग एका मोठ्या धक्क्याने सुरू होणार आहे आणि मोठा ट्विस्ट घेऊन येणार आहे। आपण सगळेच जण स्वराज आणि तन्वीच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होतो, पण आता नियतीने आणि स्वराजच्या एका निर्णयाने सगळा खेळच पालटलेला आहे। स्वराजने प्रीतीचा हात धरलेला आहे आणि तन्वीचा हात कायमचा सोडलेला आहे। पण हे असं का घडलं? प्रीतीचा खरा हेतू काय आहे आणि आता तन्वी काय करणार? हे सगळं आपण आजच्या या भागामध्ये सविस्तर बघणार आहोत। पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका। तर आपण पाहतो की सर्वात आधी बोलूयात ह्या क्षणाबद्दल, जेव्हा लग्नाच्या मांडवात स्वराजने बॉम्ब फोडला। स्वराज तन्वी सोबत उभा राहतो आणि त्याचे डोळे भरलेले असतात। तो म्हणतो, तन्वी तू मला माफ कर, मी हे लग्न नाही करू शकत आणि प्रीतीचं जे नुकसान झालेलं आहे त्याला मी जबाबदार आहे आणि तिची जबाबदारी झटकून मी तुझ्यासोबत सुखी संसार नाही करू शकणार। हे ऐकताच तन्वीच्या हाताखालची वरमाळा खाली पडून जाते आणि तन्वीचा तो चेहरा ज्यावरती संताप आणि दुःख दोन्हीही आहे, ती ओरडून म्हणते, स्वराज तू माझा विश्वास तोडलेला आहेस। ज्या प्रीतीसाठी तू मला आज या मांडवामध्ये सोडलेला आहेस तीच प्रीती तुझे आयुष्य उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही, हे लिहून ठेव, असं ती म्हणत असते। तन्वीचा हा अपमान आता एका भयंकर सुडामध्ये रूपांतरित होणार आहे आणि याची चिन्हे आपल्याला स्पष्ट दिसत आहेत। आता वळूयात प्रीतीकडे। आपल्या सर्वांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे का प्रीतीला स्वराजबद्दल प्रेम आहे का? तर याचे उत्तर आहे नाही। पण तिने जेव्हा लग्नाला होकार दिला तेव्हा तिच्या डोळ्यामध्ये एक वेगळीच चमक होती आणि ती स्वतःशीच पुटपुटते की स्वराज, तुला वाटत असेल का तू माझ्याशी लग्न करून माझ्यावरती उपकार करतोयस, पण लक्षात ठेव, मी या घरामध्ये तुझी पत्नी म्हणून नाही तर तुमच्या घराचा काळ बनून पाऊल ठेवणार आहे आणि तू आणि तुझं कुटुंब आता माझ्या तालावरती नाचणार आहे। मित्रांनो, प्रीतीचा हा एक होकार प्रेमातून आलेला नसून तो पूर्णपणे सुडाच्या बाजूतून आलेला आहे आणि बाहेरून भांडणापेक्षा स्वराजच्या घरामध्ये सून म्हणून शिरून आतून हे घर कसं पोकारता येईल हे तिला मास्टर प्लॅन माहिती आहे। आणि स्वराजने इतका मोठा निर्णय का घेतला यामागे त्याचे गिल्ट आहे आणि स्वराजला वाटतं की प्रीतीला सन्मान मिळवून देतोय, पण प्रत्यक्ष लग्नावेळी जेव्हा तो प्रीतीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र बांधतो तेव्हा तिथे सनई चौघडे वाजत असले तरीही वातावरण मात्र स्मशानच्या शांततासारखं गंभीर असतं। अक्षता पडत असताना स्वराजची आई म्हणजेच आत्या रडत असते आणि ज्योतीला काय बोलावं हेच तिला सुचत नसतं। प्रीती जेव्हा गृहप्रवेशाचा कलश ओलांडते तेव्हा तिच्या चेहऱ्यावरती एक क्रूर हास्य असेल आणि ती मनातल्या मनात म्हणते का ह्या घराचा उंबरठा ओलांडलाय, आता ह्या घराची शांतताही मी ह्या उंबरठ्याच्या बाहेर कशी फेकून देईल हे बघायचं आहे। स्वराज, आजपासून तुझ्या विनाशाची उलटी गिनती सुरू झालेली आहे, असं ती मनातल्या मनात म्हणत असते। आता या सर्व गोंधळांमध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा उठतो की ज्योती या नवीन संकटाचा सामना कसा करणार आणि ती या प्रीतीला सून म्हणून सावरू शकेल का? दुसरीकडे तन्वी आता गप्प बसणार नाही, ती स्वराज आणि प्रीती दोघांविरुद्ध कोणती नवी खेळ खेळणार आहे हे पाहणं रंजक ठरणार आहे। तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं, स्वराजने तन्वीला सोडून प्रीतीशी लग्न करण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे का आणि प्रीती खरंच ह्या घराचा वाटोळ करेल का? तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर भेटूया आपण पुढच्या अपडेटसह। धन्यवाद।